सांगताना आनंद होतोय की आज आपल्या संस्थेच्या 13 शाखांपैकी एक शाखा ही इथं यशवंतची अगदी दौलातली आहे. आज संस्थेच्या 154 कोटी ठेवी, 115 कोटी कर्ज वाटप, 15% डिव्हिडंड, 21% नफा रोजगारांना बोनस, बँक सतत 3 वर्ष ऑडिट मानांकन बँकेला मिळत आहे. हा सगळा प्रगतीचा आलेख बघताना कुठेतरी तुम्हाला तोटा कुठे दिसला का? मग ही बँकेची प्रगती ही अशा पद्धतीने करताना आज त्यांना चेअरमन साहेबांना किती पारदर्शी, दूरदृष्टीकोन आणि अपडेटेड करावं लागत असेल. आणि असं करताना आज आपल्या साहेबांनी जर संगणक आणि एटीएम मशीन घेतले तर बिघडलं होतं. आज आपलं जग डिजिटलाइज होत आहे. भारतातील 40% जनता ही युपीआयचा वापर करते. युपीआय, गुगल पे, फोन पे यात एक सामान्य गोष्टी होत झालेली आहे. परवाची ते सांगायची गोष्ट, एका मंदिरात जेव्हा मी नारळ टाकून अगरबत्ती घेतलं ते काढून पुढे आणि नंतर सवयीप्रमाणे स्कॅनर होत आहे असं म्हटलं. तर त्या एक 70 वर्षाच्या आजी होत्या, त्यांनी स्कॅनर माझ्या पुढे ठेवला. थोडंसं म्हटलं आपण गुगल पे केलेलं हे समजेल का? आजी मी पैसे देऊ का? नको नको, तुम्ही ह्याच्यावर मला लिहिता ऐकू येते. आज जर 70 वर्षाची आजी या जगाशी अपडेटेड होऊ बघते तर आपण काय? आणि त्यामुळं आज दादानी जे कम्प्युटर किंवा एटीएम मशीन्स घेतले त्याच्यावर कोणी बोट ठेवावं असं मला नाही वाटत. आपल्याला काही सनातन युग किंवा आश्मयुगच जायचं नाही. दादांच्या प्रगतीचा आलेख हा दिवसेंदिवस वाढतच आहे. आणखी गोष्ट मला सांगायची म्हटलं तर आज एक प्रतिष्ठित दूध संस्थेचे प्रतिनिधी आपल्या पॅनलच्या विरोधी प्रचारासाठी त्यांच्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांना पाठवत आहे. तर कुठेतरी वाटते की ही चुकीची गोष्ट आहे. आज कारखाना साहेबांनी त्यांना पाठिंबा दिला, त्यांनी आपल्या विरोधात आपल्या कर्मचाऱ्यांना लावावं ही थोडीशी करणारी गोष्ट आहे. आज ती लोक जरी साहेबांच्या पाठीशी असतील तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चालत असलेली ती बँक याची इलेक्शन्स लागली असते. त्यांच्या हस्तक्षेपामुळे कुठेतरी थोड्याशा या गोष्टीमुळे या बँकेची इलेक्शन लागली. आणि लागूनच्या लागून आणखी एक मुद्दा सांगावा वाटतो की त्यांनी हे उमेदवारी ही स्वतःच्याच गावात आज त्यांनी का बरं छोट्या गावातील उमेदवारांना किंवा नोकरदारांना संधी नाही दिली. आणि इथं खरोखरच ही गोष्ट कौतुक करण्यासाठी आहे की आज माझं गाव सोडवली तुम्हाला 101 मतदार आहेत आणि अशा छोट्या गावातील उमेदवाराला दादांनी संधी दिली. म्हणजे दादांचा दूरदृष्टीकोन, पारदर्शकपणा आणि भेदभाव न करणे हा कोणत्याही पद्धतीची न दाखवणे इतके गुण तुम्हाला दिसत आहे. तुम्ही विचार करा, आता तुम्ही दादांना संधी दिली तर 200 कोटीच्या व्यवहारात चाललेली बँक दादा 700-800 कोटीच्या घरात ठेवायला बघितलं लागले. आणि म्हणूनच या 21 तारखेला तुम्ही आसामी खेड्यातील बंधुमाळा मतांचा महापूर हे आमच्या पॅनेलवर आणा आणि 21च्या 21 उमेदवारांवर गुलाल टाका अशी विनंती करते. आणि माझे 2 शब्द संपवले.